चंद्रपुर जिले के किडनी बिक्री मामले में लोकल क्राइम ब्रांच और सिट ने बड़ी कार्रवाई की है। मुख्य आरोपी रामकृष्ण मल्लेशम सुंचू को सोलापुर से गिरफ्तार किया गया है। जांच में खुलासा हुआ है कि आरोपी खुद डॉक्टर नहीं बल्कि अंतर्राष्ट्रीय किडनी तस्करी का एजेंट है। आरोपी को कोर्ट में पेश कर 4 दिन की पुलिस हिरासत में भेज दिया गया है। सर्वांना नमस्कार। सर्वांना माहित होता की ब्रह्मपुरी ठाण्यामध्ये आम्ही एक गुन्हा दाखल केला होता की रोशन कुडे म्हणून कंप्लेनेंट त्यांनी किडनी विकलेला आहे। जे सावकारीच्या दबावामुळे त्यांनी किडनी विकल्या म्हणून सर्वांना माहित आहे। त्या अनुषंगाने आम्ही एक SIT स्थापन केला होता। त्यामध्ये 9 अधिकारी आहे। त्यामध्ये SIT चा SIT चे इंचार्ज ॲडिशनल SP श्री ईश्वर कातकडे आणि त्यांच्या टीम ते त्या दिवसापासून आम्ही काम करत होता। जे माहिती आमच्याकडे उपलब्ध होता विक्टिम कडून त्या अनुषंगाने आम्ही काल मुख्य आरोपी कृष्णा म्हणून आम्ही अटक केलेला आहे। त्या अनुषंगाने त्यांना विचारपूस केला तर आम्हाला माहित पडला की तो पण एक किडनी डोनर आहे। म्हणजे तो पण ते बिझनेस मध्ये काही नुकसान झाला तर त्यांनी स्वतः फेसबुक वर सर्च करून त्या फेसबुकच्या ग्रुप मध्ये काही संपर्क केलेला आहे। काही आरोपीला संपर्क केलेला आहे आणि तो पण तोच हॉस्पिटल ते कंबोडिया हॉस्पिटल कडे गेला आणि तिकडे जाऊन ते किडनी विकलेला आहे। आणि नंतर ते काय केला की ते पढा लिखा माणूस आहे। तो त्या अनुषंगाने ते एक फॅसिलिटेटिंग एजंट म्हणून ते काम करत होता। त्या अनुषंगाने त्यांना कमिशन पण भेटला होता। त्या अनुषंगाने ते सांगितलं की ते 10-12 लोक आतापर्यंत त्यांनी कंबोडियालाचे जे मिलिटरी हॉस्पिटल आहे तिकडे घेऊन गेला आणि ते किडनीचा डोनेशन केलेला म्हणून ते सांगितलेलं आहे। त्यांच्या विचारपूस आणि जे इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आता।